नमस्कार मंडळी, मी नाथारंग माझ्या सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलवर करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणारं कॉलेज म्हणजे राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या ठिकाणी आपण आहोत। आज या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या ठिकाणी असणारा जो वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आहे त्यातीलच एक उपक्रम, जे विविध उपक्रम साजरे केले जातात, डेज वगैरे आहेत, त्यातील आज फूड फेस्टिवल हा उपक्रम या ठिकाणी साजरा होतोय। नेमका कशा रीतीने आहे हा फूड फेस्टिवल आपण जाणून घेणार आहोत माझा सिंधुदुर्ग मी नाथारंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। आता आपण कॉलेजमध्ये एंट्री केलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल तर हे आरपीडीचे विद्यार्थी आहेत, कॉलेज कुमार आहेत, यांच्यासोबत आजचा हा जो फूड फेस्टिवल आहे तो आपण बघणार आहोत। चला, हे जे कॉलेज कुमार आहेत त्यांच्यासोबत आता आपण या जो फूड फेस्टिवल आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। हॉलमध्ये फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्या आणि शेवटी गल्ला झालेला आहे। गल्ला किती झालाय साधारणतः काउंट केलास काय? नाही, पण प्रॉफिट आहे ना? हे सगळं तयार तुम्ही केलात ना? तू काय केलं? तू काय केलं? हे काय आहे नेमकं? काय आहे ते? हा कोबी आहे, सर्व साहित्य पुरवण्याची आम्ही सोय केलेली आहे। हा, आणि पैशांचं घेवाणदेवाण करण्याचं सगळं केलेलं आहे, यानेच केलेलं आहे। सायन्स येथे विद्यार्थ्यांनी हे सगळं केलेलं आहे वनवे सरांच्या मार्गदर्शनाखाली। ओके ओके, तुम्हाला शुभेच्छा। पुन्हा एकदा आपण 12वी कॉमर्स डी कडे पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी मॅडम आहेत, मल्हार मॅडम आहेत आणि दुसरे मॅडम आहेत। हे खाऊन कसं वाटतंय तुम्हाला? मुलांनी कसं कसं काय केलंय, त्यांची मेहनत बघून कसं बरं आहे ना? तुम्ही काय सांगाल? अतिशय सुंदर केलेलं आहे आणि चवदार आहे आणि सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा अशी मी त्याला सांगते। ओके ओके, धन्यवाद। आणि फायनली आपण या स्वीट डिश कडे पोहोचलेलो आहोत, सॉरी तव्याकडे। काय आहे? पाणीपुरी आहे आणि भेळ। हे बनवण्यासाठी काय काय वापरलंय तू? जे साहित्य पाणीपुरीला लागतं ते सगळं आम्ही वापरलेलं तुला सहभाग कोणकोणत्या? आमच्या क्लासमधल्या सर्व मुलींनी सहभागी मदत केलेली आहे आम्हाला। प्रॉफिट आहे का? हो आहे। सकाळपासून साधारणतः किती टक्के प्रॉफिट झालंय? तुम्ही बघूच शकता तेवढं सांगितलं। अरे गल्ला मोठाच आहे। मैत्रिणी या सगळ्या तुमच्या क्लासमधल्या 12वी कॉमर्स डी ना? ओके, खूप खूप शुभेच्छा। होय, टेस्ट मी नंतर एकदम करतो, सगळेच आहेत ना। तसंच या ठिकाणी खवय्ये सुद्धा आलेले आहेत, स्पेशल पालक मला वाटतं या ठिकाणी उपस्थित आहेत। हा, मानसीचेच आई वडील या ठिकाणी आलेले आहेत, आई आणि काका। हे खाल्ल्यानंतर कसं वाटलंय तू? मुलांनी केलंय, मग ही जी त्यांना सवय लागलेली आहे, काय सांगाल? एक तुम्ही सुगरण म्हणून काय सांगाल? म्हणजे घरात तुम्ही खूप बनवता, मग मुलांमध्ये ही शिस्त लागल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, कसं वाटलं पाहिजे? छान वाटतंय। तसंच ती काका सुद्धा आहेत, हे खाल्ल्यानंतर मुलांचा प्रतिसाद बघून काय वाटतंय? खूप छान, मस्त वाटतं, चांगलं प्रोग्राम आहे मुलांसाठी, चांगला प्लॅटफॉर्म आहे, खूप छान आहे। ओके, धन्यवाद। तसंच या ठिकाणी आपण इयत्ता 12वी वाणिज्य या स्टॉलकडे आपण पोहोचलेलो आहोत आणि या स्टॉलमध्ये नेमकं काय आहे आपण जाणून घेतोय। मानसी, तू लीडर आहेस? लीडर कोण? अरे म्हणजे तू खवय्या म्हणून आलेली आहेस? सगळी लीडर आहेत। हे बनवण्यासाठी काय काय कोणकोणते पदार्थ तू वापरले, काय सांगशील? शेव, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर हे सगळं वापरलं आहे। आणि मैत्रिणींचा सहभाग कसा लाभलेला आहे? खूप जास्त। आमची कालपासून तयारी सुरू होती हा। आणि कालपासून सगळ्यांना एकत्र आम्ही सामान आणि घ्यायला गेले, हा एकत्र बाजार केला
आणि सपोर्ट चांगला आहे. खूप चांगलं आणि जे गिराईक वगैरे खवय्ये जे आले त्यांचा कसा प्रतिसाद आहे? छान आहे. खूप चांगली चटपटीत लागते म्हणून सांगते. नेहा वारंग फक्त मदतीला आहे, तिने पण खूप जास्त मदत केलेली आहे. कापून वगैरे फिरून आहे. पडद्यामागचा कलाकार आहे तो. मेन कलाकार. ओके ओके. हे पण आहे कोकम सरबत. कोकम सरबत सुद्धा आहे. कोकम सरबत किती रुपये? 10 रुपये. 10 रुपये संपलेला आहे. हा ओके ओके. आणि भेल किती रुपये? 20 रुपये. तुम्हाला माझं सिंधुदुर्ग निनाद वारंग या युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. नेहा बरी आहे ना? 12वी कॉमर्स बी या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आणि हे काय बनलेलं आहे? काय? फालुदा. हा. या बनवण्यासाठी काय काय पदार्थ घेतलेले आहेत? या ठिकाणी काय काय आहे? काय ते येणार आहे? दूध आहे. हा हा. साखर हे सगळं घातलेलं आहे. खाऊन कसं वाटलं? हे खाल्यानंतर कसं वाटलं? आणि हिशेब तुझ्याकडे आहे का? मोबाईल घेऊन आहे ती? हा. याच्यात गल्ला साधारण गल्ला प्रॉफिट आहे. किती तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली होती या याच्यात? 1200. जाताना 2000 तुम्हाला भेटले पाहिजेत, तर कुठेतरी या 4 जणांची मजुरी सुटणार. खवय्ये या ठिकाणी आहेत. पिझ्झा कसा वाटला खाऊन? पिऊन घे. कसं लागलं? टेस्टी होतं. टोकभर होतं काय? हा संपलं. हे याच्यातलं नाहीये. ओके. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसंच या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. 12वी कॉमर्स आहे. काय बनलं या ठिकाणी? स्वीटकॉर्न, पाव पॅटी, समोसा, खारी पॅटी आणि वडापाव हे सगळं या ठिकाणी बनलेलं आहे. स्वीटकॉर्न आपण बघतो. नाव तुझं? नीरज केनवडेकर. केनवडेकर आपल्यासोबत आहे. आणि ओके. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर हा क्लास कोणता आहे? 11वी कॉमर्स डी या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आणि या ठिकाणी मला वाटतं काय बनवतोय? हा. काय काय त्याला पदार्थ वापरलेस? सिरप. लीडर कोण? हा सन्माननीय बोला. सिरप. हा. पुदिना यूज केला. हे सगळं वापरून या ठिकाणी बनवत आहे. आता गिरायक आलं 6 जणांना आलंय. बनवणं चालू आहे. हे सगळं हे त्याचे मित्र वगैरे आहेत ते बनवत आहेत. फ्रेंच राईस. कसं वाटलंय? खाऊन कसं वाटलंय? 1 नंबर. कडक. डबल पैसे दिले की नाही? डबल पैसे दिलेस? डबल ट्रिपल दिले पैसे. अरे वा. तुला कसं वाटलंय? मस्त वाटतं. डबल पैसे दिले. अरे वा. खुश झालाय. वन्स मोर. कंप्लेंट आले नाही. एकही कंप्लेंट आले नाही आमच्या ज्यूस बद्दल. अरे वा. एकदम टेस्टी. नाव तुझं? नील राव राणे. तुझा? शुभम सावंत. तुझं? मालवणकर. बरं आहे ना? वा. अप्रतिम. आता आपण पोहोचलेलो आहोत 11वी कॉमर्स सी. होय ना? आलो जाऊ. आणि हा जो बनवलेला आहे तो नेमका लीडर कुठे तुमची? हो लीडर. मानसी. हा. काय काय पदार्थ वापरले सांग. ओके. त्यांच्याकडे बोलण्याची सध्या मानसिकता नाहीये. खूप हे आहे. हे काय बनवलेलं आहे? हा काय आहे? हा कस्टर्ड. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. असे गाफील राहू नका. गिराईक पळतील. ओके. शुभेच्छा तुम्हाला. हे खाऊन कसं वाटलंय तुला? जसं ग्राउंडवर सिक्सर मारते तसं ना? टेन्शन घेऊ नको रे.
11वी कॉमर्स बी या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. थाळी 20 रुपयाची आणि त्या थाळीत नेमकं काय काय आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊया. काय काय बनवलेलं आहे, काय नाही काय सँडविच तू बनवलं का तुझ्या मैत्रिणी वगैरे सगळ्या आहेत, सगळ्यांनी इथे बनवलेलं आहे. वर्ग कुठचा बी, कसं बनवलंय, काय काय साहित्य आणलंय सांग. हा टोमॅटो सॉस आणि काकडी, गाजर, टोमॅटो आणि कांदा. हे तू घरी पहिल्यांदा बनवलेलं, आता या ठिकाणी बनवते. आणि अनुभव काय आहे तुझा हे सगळं बनवत असताना. नाव तुझं हा नेहा माळकर. तुमच्या सगळ्या ग्रुपला माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलवर खूप खूप शुभेच्छा. फायनली आपण सरप्राईज राईस डिश आहे त्या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत. हेच ते सरप्राईज आहे. पाव भाजले जात आहेत आणि हे काय आहे, हा काय हा ते काय ते आहे ते या ठिकाणी बनवलेलं आहे. तसंच या ठिकाणी सुतसर आहेत. खाऊन कसं वाटतंय, सुंदर सुंदर आहेत. सपिना टीचर कसं वाटतंय एकदम एकदम जबरदस्त आहे. काय चांगलं दरवर्षी आता उपयोग करत असतो. दिदीच्या आर्य कसं वाटतंय, एकदम मस्त. जेऊर पैसे तू देणार आहेस ना. तसंच सांस्कृतिक प्रमुख या ठिकाणी आपली जी कार्यवाही आहे ती करतोय. प्रत्येक कामाला मदत करतोय. तसं आपण चिकन पावकडे या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. सगळेजण या ठिकाणी आहेत. साधारणतः काय आजचा तुमचा मेनू काय आहे. आजचा आमचा मेन्यू चिकन पाव आहे. आता रस्सीकेस चालू आहे. काही वेळातच मुलं येतील. काय हे काय काय म्हणजे बनवताना तुला कोणाकोणाची मदत लागली. बनवताना आम्ही 8 मित्रांनी हे बनवलेलं आहे. हा एका मित्राच्या घरी बनवलं आहे हा आणि सगळ्यांनी पैसे काढले वैयक्तिक. आणि आता एकत्र विकून झाल्यानंतर तोच जो काही नफा होईल तो तुम्ही डिवाइड करून घेणार आहात. सगळ्यांमध्ये वाटून देणार. काय मजा काय वाटते एकंदर अशी कामं केल्यानंतर. एकंदरीत उत्साह असतो, करण्याची आवड असते मुलांना, म्हणून करायचं. ओके धन्यवाद, तुला शुभेच्छा. तसंच या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. पुढचा क्लास 11वी आर्ट्स सी या ठिकाणी. आणि आजचा तुमचा फूड आयटम काय आहे. सँडविच आहे, कोकम सरबत, हे सगळं बनवलेलं आहे. मी फक्त दाखवायला या ठिकाणी आलेलो आहे चॅनलच्या माध्यमातून. तयारी बनवते आता वाटतं. यांना सँडविच पाहिजे आणि हे बनवत असताना आपल्याला बघतोय बारावी को या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं काय बनलेलं आहे, काय काय हा कस्टर्ड या ठिकाणी बनलेलं आहे. साधारणतः हे बनण्यासाठी काय काय तयारी कशी कशी म्हणजे काय काय घातलं त्याच्यामध्ये. हा पावडर आहे. सगळ्या मैत्रिणींचा कसा सहभाग लागला आपला, सगळे फ्रेंड्स कसे सहभाग घेतला तुझा. सगळे मदत करतायत बरोबर. आणि खाणाऱ्यांना टेस्ट कशी आहे का, टेस्ट कशी आहे, चांगली आहे, चांगली आहे, एकदम भारी आहे. तू पण चालेल, धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
तसंच या ठिकाणी एक विशेष स्टॉल लागलेला आहे. नेमकं काय बनतंय सांगू शकता? काय चालू आहे? सँडविच बनवलेलं आहे. सगळं सामान वगैरे हे जे काय ते सगळं तुम्ही स्वतः केलेलं आहे. या ठिकाणी तवशी असत, टमाटे असत, कांदे असत आणि बीट सगळे हे केलेले आहेत. आणि तिची जुळी बहीण आलेली आहे सायन्स बी. नाव तुझं? विनीता. तुझं? हा, दोन्ही जुळ्या बहिणी. कटिंग चालू आहे. तसंच या ठिकाणी आपण पोहोचलो. स्पेशल भेळ आहे 12वी कला क. भेळ आहे 15 रुपये. भेळ प्लस कलिंगड 20 रुपये. कलिंगड 10 रुपये. सगळं या ठिकाणी 12वी कला क च्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी बनवलेलं आहे. साधारणतः हे जे मटेरियल आहे बनवण्यासाठी कशी कशी तयारी केलात तुम्ही? चुरमुरे आहेत, फरसाण आहे, शेव आहे, आमच्या क्लास टीचरने चटणी बनवली आहे आणि कोथिंबीर आहे, कांदा टोमॅटो वगैरे सगळं चटणी आहे, हे सगळं यांनी बनवलेलं आहे. आणि कलिंगड या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. क्लास टीचर कोण? हा, ही जी तुमची पूर्वतयारी होती मुलांचा, जी पहिली सुरुवातीची पूर्वतयारी होती आणि त्यांची उत्सुकता तुमच्या शब्दात कशी सांगाल? मुलं उत्साही आहेत. पण जरा 12वीचा वर्ग असल्यामुळे आम्ही थोडं जास्त त्रास मुलांना नाही होणार. त्या दिवशी कमी खर्चात आणि कमी त्रासामध्ये जे होणार होतं अशी वेळ आम्ही निवडली करायचं. मुलांनी आणि खवय्ये वगैरे आले त्यांचा यांच्या विचारूया. जे खवय्ये आले त्यांनी काय प्रतिक्रिया म्हणजे कमेंट काय दिल्या तुमच्या याच्यावर? खूप छान वाटतं त्यांना आमच्या स्टॉलवर चांगली आहे, ड्रेस चविष्ट आहे आणि मॅडमांमुळे शक्य झालं. मॅडमांना ओके, धन्यवाद. तसंच या ठिकाणी खवय्ये आहेत, कुपल मॅडम आहेत आणि या कॉलेजच्या उपप्राचार्य सुमेधा नाईक टीचर आपल्यासोबत आहेत. साधारणतः मुलांचा प्रतिसाद किंवा त्यांची पूर्वतयारी एकंदरीत पूर्ण फूड फेस्टिवल जे आयोजन आहे मुलांसाठी म्हणून काय तुम्ही शब्दात व्यक्त व्हाल? गॅदरिंगचा काळ आहे आणि त्याच्यामध्ये गेली 3-4 वर्ष फूड फेस्टिवल ठेवतो. मुलं स्वतःच सगळं तयार करतात, स्वतःच कॉन्ट्रीब्युशन काढतात आणि ज्याचा फायदा जो असतो तो सगळ्या मुलांनाच होतो. त्याच्यातनं दोन्ही गोष्टी कळतात. एक मुलं आणि मुली दोन्ही ह्या करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात, हा एक भाग आहे. आणि दुसरा म्हणजे त्याची खरेदी विक्री ह्या भागामध्ये सुद्धा ते सहभागी होतात. मुलांचा या फूड फेस्टिवलसाठी उत्साह खूप मोठा असतो. अगदी 2-3 दिवस ते सतत तयारी करत असतात. कारण ते सकाळपासून इकडे सगळीकडे जर पाहिलं तर सगळी मुलं त्याच्यामध्ये सहभाग घेतात. आम्ही शिक्षक सुद्धा सगळ्या स्टॉलला भेटी देऊन सगळ्यांच्या केलेल्या गोष्टींची टेस्ट करत असतो. त्याच्यामुळे त्याचा फायदा मुलांना होतो. मुलांना आम्ही एनकरेज करतो हे सगळं करा म्हणून. या सगळ्या रोजच्या रुटीनच्या बाहेर जाऊन एक वेगळा प्रकार आम्ही गेले 3-4 वर्ष ठेवलेला आहे आणि याच्या बरोबरीनं रस्सीखेच स्पर्धा ठेवलेली आहे, जी प्रत्येक वर्गासाठीची स्पर्धा आहे. असा हा फूड फेस्टिवलचा कार्यक्रम आमचा साधारणतः मुलांचा प्रतिसाद पार्टिसिपेट होण्यासाठी स्वतःहून कशा काय झाला म्हणजे काय दिसतोय प्रतिसाद? मुलं स्वतःहून असतातच, पण शेवटी आपण जेव्हा शिक्षक त्यांना महत्त्व सांगतो याचा शिक्षकांचा रोल सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. शिक्षकांनी इंटरेस्ट देऊन आपल्या वर्गातल्या मुलांना तयार करणंही महत्त्वाचं असतं आणि इंटरेस्टेड मुलं असतात. असं करून सगळ्या वर्गाला इन्व्हॉल्व करून घेतलं जातं. आता प्रत्येक वर्गातली जी मुलं आहेत ती त्यांच्या स्टॉलवर जाऊन खाणारच, त्याच्यामुळे तो फायदा त्या मुलांना होतो. निश्चितच तिथली सगळ्याच मुलांनी जरी पार्टिसिपेट झाले नाही, जी काही 10-15 वर्गातली मुलं असतील पण इतर मुलं सुद्धा त्याच्यात या दृष्टीनं सहभागी होतात. ओके, धन्यवाद. माझा सिंधुदुर्ग मिनाद्वारे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आल्यानंतर हा जो काही मुलांचा उत्सुकता आहे, मुलांचा जो थरार आहे तो या ठिकाणी आपण बघायला मिळतोय. येस येस. आणि या ठिकाणी पावभाजी बनत चाललेली आहे. काय ते? हा, दाबेलीवरून खास आलेली आहे दाबेली बनवायला. सूरज आपल्यासोबत आहे. काय काय तयारी होती तुझी हे बनवताना? सगळी याची तयारी? हा, हर्ष काय तयारी होती? काय कसं काय सगळं घेऊन आलास?
ऑर्डर दिलेली भाजीची हा भाजी करून घेतली आणि इकडे आम्ही स्टॉल लावला. नाही बाकी सगळे बाक हे करतायत. क्लास कुठचा तुमचा? 12 सायन्स ए. हे सगळं दाबेली बनवत आहेत. खवई आहे. कशी आहे दाबेली? कशी आहे? चांगली आहे, चव बरी आहे. तसंच या ठिकाणी सरप्राईज डिश ठेवण्यात आलेली आहे. सगळे सावंतबाई वगैरे सगळे आहेत. फक्त 20 रुपयामध्ये 11वी सायन्स सी या क्लासचे सगळ्यांनी बनवले. अजून मला वाटतं चालू आहे त्यांचं काम, होय ना? काय बनवणार आहात? सरप्राईज आहे, म्हणजे अजूनपर्यंत काय आम्ही सांगू शकत नाही नेमकं काय बनणार आहे. पण या ठिकाणी लिंबू आहे, हे कप आहेत, त्याच्यानंतर हे अजून काय काय दिसते. पण सरप्राईज आहे. निश्चितच आपण पुन्हा तुमची भेट घेणार. नाव तुझं? विशाली गुरव. तुझं? हा रश्मी. दिव्यांशी. सरप्राईज आहे, नंतर आपण यांना भेटू. तसंच फूड फेस्टिवल 11वी सायन्स बी मेनू आहे. झणझणीत चिकन आणि झुणका भाकरी ह्या ठिकाणी चालू आहे. आणि मला वाटतं प्लेट अजून काय डायरेक्ट ठेवलेलं आहे. याचे प्रतिनिधी कोण कोण आहेत? हे सगळं बनवलं आहे. प्रतिनिधी कोण तुमचा? हर्षा वालावलकर ही प्रतिनिधी आहे. आणि ते सगळे मित्र. हे बनवण्यासाठी तुझी स्वतःची मेहनत काय होती? तयारी काय होती? जरा मोठ्याने. मार्गदर्शक शिक्षक कोण? ओके. आणि मैत्रिणींचा सहभाग कसा लाभला तुला? आणि खवय्ये काय म्हणतायत? खुश आहेत. सर कसं आहे? टेस्ट कशी आहे? एकदम मस्त. ओके, धन्यवाद. मालसिंद्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे चालू ठेवा. कसं वाटतंय? 11वी आर्ट्स यांनी सुद्धा काहीतरी बनवलेलं आहे. नेमकं काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. हे काय बनवलेलं आहे तुम्ही? आणि हे बनवण्यासाठी तुला मैत्रिणींचं सहकार्य कसं काय लागलंय? काय सर मैत्रिणींचं सहकार्य आहे? ओके. आणि या मैत्रिणी हिशोब करतायत त्या मोबाईलवर? किती झालाय तो? सगळं संपलेलं आहे, पुन्हा तयार केलेलं आहे. कोळंबकर टीचर काय सांगाल? सगळं संपत आलं, पूर्ण डबाभर त्यांचा हा सगळा होता. मैत्रिणींचा तुला सहभाग कसा लाभला? ओके. प्रॉफिट आहे ना? प्रॉफिट आहे. त्यातील जास्तीत जास्त भाग तुम्ही ठेवा आणि कमी आहे तो हे बसलेल्यांना द्या. ओके. शुभेच्छा. कसं वाटतंय? हा जो आपण स्टॉल बघतोय त्याचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. हा साधारणतः बनवण्यासाठी कशा रीतीने तुम्ही मेहनत घेतलात? मेहनत म्हणजे 2-3 दिवसापासून आमची मेहनत सुरू आली होती. तुम्ही पाहू शकता इकडे स्टोव आहे, परत सिलेंडर आहे, सगळे 8-9 आहेत, तारांबळ होती. त्यामुळे आम्ही एकदम आधीपासूनच प्लॅन केलं की हेच करायचं आहे आणि आम्ही आता ते करतोय, त्यामुळे खूप मजा येते. तुझ्या मित्र परिवारांचा सहभाग कसा लाभलाय? मित्र परिवारामुळे हे शक्य होत आहे, नाहीतर मला तर एकट्या शक्य नव्हतं. मित्र परिवारामुळे म्हणजे बघा, हे आमचे सोम आहे किंवा हे आमचे अक्षतांचे मालक, हिस्टोरिकल अक्षताचे मालक, त्यांचा मुलगा जनार्दन असेल, तर ह्यांच्या सगळ्यांच्या सहभागामुळेच आमचा जो आज एवढा मोठा
आम्ही करतोय, त्यामुळे त्याचा सहभाग आहे, सगळ्यांचा सहभाग आहे, माझा एकटाच नाही. ओके, निश्चितच या ठिकाणी 11वी सायन्सकडे हा जो प्लेट बनते त्याचा निश्चितच हा सोहळा बघायला मिळणार आहे. अक्षता चायनीजचे मालक यश सावंत. अकरावी सायन्स ए या जो ग्रुप आहे त्यांनी डिलिशियस मंचुरियन केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांचे शिक्षक वगैरे आहेत, वनवे सर आहेत. नमस्कार. हा जो उपक्रम चालू आहे विद्यार्थ्यांमध्ये जे काही कला गुण असतात त्याविषयी हा उपक्रम चालू आहे. साधारणतः उद्देश काय आहेत या उपक्रमाच्या बाबतीत, काय सांगाल? या बाबतीत मुलांच्या विविध गुणांचा वाव देण्यासाठी किंवा त्यांच्या अंगात जे गुण आहेत त्याला एक प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतले जातात, जेणेकरून मुलांना व्यावहारिक ज्ञानाविषयी थोडीशी माहिती व्हावी. अशा पद्धतीमुळे मुलं मिसळून या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यांच्यातील कलांना आपण या पद्धतीने वाव देऊ शकतो. यापैकीच कोणी चांगले कुक सुद्धा होऊ शकतात. अशा पद्धतीने असे कार्यक्रम देणं गरजेचं आहे आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आणि मुलांचा प्रतिसाद काय आहे? मुलांचा एकदम छान प्रतिसाद आहे. तसाच खवय्यांचा सुद्धा छान प्रतिसाद आहे म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीचा एक दिवस प्रत्येक वर्षी आम्ही साजरा करतो, जो की खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी पद्धतीने आम्ही तो पार पाडतो. ओके, धन्यवाद. तुम्ही कुठच्या क्लासचे? मी 11वी सायन्स हाच माझा वर्ग आहे. ओके, आणि हे तुमचे विद्यार्थी आहेत. खूप छानरित्या या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. मुलांची आधी म्हणजे जी पूर्वतयारी होती त्यावेळीची त्यांची जी उत्सुकता होती किंवा पूर्वतयारी करत असताना त्यांची तळमळ होती ती तुम्ही तुमच्या शब्दात कशी सांगाल? 2 दिवसापासून कुठला आपण ॲटम करायचा किंवा काय करायचा हे मुलांना थोडी जिज्ञासा होती. आपला ॲटम दुसरा डबल होऊ नये यासाठी सुद्धा त्यांनी विशेष काळजी घेतली आणि कशा पद्धतीने व्यवस्थित अरेंज करता येईल यासाठी सुद्धा त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि ज्याचे ते आज चांगल्या पद्धतीनं करतायत. त्यांचा खूप इंटरेस्ट आहे यामध्ये असं म्हणायला हरकत नाही. होय, निश्चित हे सगळं आम्हाला चित्रीकरणाच्या माध्यमातून दिसतच आहे. प्रत्येकजण उत्सुकतेने हे जे काम आहे ते करत आहेत. खूप खूप धन्यवाद. माझा सिंधुदुर्ग मीनाधर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तसंच या ठिकाणी आपण फ्रूट डिश 11वी आर्ट्स बी या ठिकाणी आलो आहोत. काय नेमकं बघूया. कलिंगड आहेत फक्त, आणि काय काय हा काय काय ओके आपल्या विलास हे बनवलंस तू बरोबर. काय काय तुला ते पदार्थ लागलेत? संत्री आहे, पेरू आहे, हा सफरचंद आहे, कलिंगड आहे, केळी आहे. छान आहे. तुला शुभेच्छा. तसंच या ठिकाणी हे खवय्ये आलेले आहेत. कसं वाटतंय तुला हे खाल्ल्यानंतर? बरं वाटतं, पण तुझ्या चेहऱ्यावर तो उत्साह दिसत नाहीये. चिंताजनक चेहरा वाटतोय. अकरावी आर्ट्स यांनी सुद्धा काहीतरी बनवलेलं आहे. नेमकं काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. हे काय बनवलेलं आहे तुम्ही? हा, आणि हे बनवण्यासाठी तुला मैत्रिणींचं सहकार्य कसं काय काय लागलंय? काय काय सर मैत्रिणींचं सहकार्य आहे? ओके ओके. आणि या मैत्रिणी हिशोब करतायत त्या मोबाईलवर? किती झालाय तो? सगळं संपलेलं आहे, पुन्हा तयार केलेलं आहे. हा, कोळंबकर टीचर काय सांगाल? सगळं संपत आलं, पूर्ण डबाभर त्यांचा हा सगळा होता. मैत्रिणींचा तुला सहभाग कसा लाभला? ओके. प्रॉफिट आहे ना? प्रॉफिट आहे. त्यातील जास्तीत जास्त भाग तुम्ही ठेवा आणि कमी आहे तो हे बसलेल्यांना द्या. ओके ओके. शुभेच्छा शुभेच्छा. तसंच या ठिकाणी बकलावा काय आहे? बकलावा बकलावा या ठिकाणी 11वी सायन्स हे यांनी बनवलेला आहे. हा सृष्टी आणि तिचे मैत्रिणी वगैरे आहेत त्यांनी बनवलेला आहे. आणि ते सगळे खवय्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. सगळेजण आपण बघतोय.
साधारणतः हे कशा रीतीने बनवलेस तू? हा हा ओके ओके. आणि हा बनवलाय. आता हे जे ज्यांनी ज्यांनी खाल्लं त्यांनी कसं लोकांचा प्रतिसाद आहे? ओके ओके. आणि हे सगळे फ्रेंड्स तुझ्या सोबत आहेत होय ना? ज्यांनी ज्यांनी खाल्लं त्यांचा प्रतिसाद काय होता? मी खाणार आहे. प्रतिसाद कसा होता ज्यांनी खाल्ल्यानंतर? अतिशय सुंदर, स्वस्त आणि मस्त असं आहे. मला तो खाऊन खूप आवडला. ओके ओके ओके. तसेच या ठिकाणी बर्गर, रसगुल्ला आहे. हा ते हा तो आहे. काय काय बनवण्यासाठी काय काय वापरलंस तू? दोन एक ब्रेड घेतला, हाफ मध्ये टाकलाय, त्याच्यावर श्रीखंड टाकलेलं आहे आणि त्याच्यावर परत प्लेट घेतलं. त्याला मग मी ते दुधामध्ये बुडवलं आहे. त्याच्या दुधामध्ये साखर आणि फक्त फूड कलर घातलेला आहे आणि ते डीप करून त्याच्यावर सुकं खोबरं घातलेलं आहे गार्निशिंगसाठी आणि त्याच्यावर एक चेरीवर ठेवलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. आणि हे सगळे फ्रेंड्स तुझ्यासोबत आहेत. यांनी बनवलेलं आहे. खाऊन गेल्यानंतर लोकांचा प्रतिसाद काय होता? खूपच छान होता. म्हणजे खूप जणांना असं वाटलं की ते खरवस सारखा एक प्रकार आहे, कारण ते त्या कलरमध्ये परत त्याच्यासारखं लागतं पण श्रीखंडामध्ये बुडवल्यामुळे. आणि टीचर स्टाफचा मेन म्हणजे प्रतिसाद खूप छान होता. एकंदरीत तुझा हा परफॉर्मन्स बघितल्यानंतर असं मला वाटतंय की तू हॉटेलमध्ये कुठेतरी कुक वगैरे बनण्याच्या प्रयत्नात आहे. हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा विचार आहे का? नाव काय तुझं? आर्या आळवे. आळवे फरसान मार्टवाले. ओके कांबळे. तुला खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारे आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघितलं या राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या कॉलेजमध्ये आजचा जो फूड फेस्टिवल आहे त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. खूप छानरित्या मुलांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. त्यांना जो नफा व्हायला पाहिजे त्याप्रमाणे खूप झालेला आहे. आणि जाता जाता शेवटचं आमचं त्यांच्याच कॉलेजचे प्राध्यापक आहेत कामत सर, त्यांच्याकडून अभिप्राय घेऊया. काय कसा वाटलाय मेनू? अतिशय छान मुलांनी रुचकर बनवलेले आहेत. मुलांच्या कष्टाला चीज आलेला आहे आणि बऱ्यापैकी बऱ्याचशा स्टॉलने चांगला नफा केलेला आहे. ओके धन्यवाद. पुन्हा एकदा आपण नवीन कंटेंट सोबत असणार आहोत. माझं सिंधुदुर्ग मिनाट वारंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तोपर्यंत बाय बाय.